डॉक्टर, मिस्टर समीर, अश्विनी आणि बाळ दोघांचीही तब्येत चांगली आहे आता. हां, आशूला थोडा वीकनेस आहे, पण औषधं चालू केली आहेत आता. आणि डायटिशियननी पण तुम्हाला सगळं समजावून सांगितलंय ना. आय अंडरस्टँड. घरी जायची घाई झाली असेल ना. उद्या जास्तीत जास्त परवा डिस्चार्ज मिळेल. काय झालं मिस्टर समीर? एनी प्रॉब्लेम? ॲक्च्युली डॉक्टर मीरा, मला थोडीशी मुदत हवी आहे. कशासाठी? बिल पेमेंट. समीर, असं बोलून तुम्ही लाजवताय मला. अश्विनीच्या बाबतीत जे काही घडलं त्या पार्श्वभूमीवर मी तुमच्याकडून बिलाचे पैसे घेईन असं वाटतं तुम्हाला? आणि आशूच्या बाबतीत जे काही घडलंय त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला बिल माफ करू देईन असं वाटतं तुम्हाला? ओके, मला असं वाटतं की आपल्याला दोघांनाही एकमेकांच्या भावना कळल्यात, राईट? आणि या क्षणी मी तुमच्या भावनेचा आदर करणं जास्त महत्त्वाचं आहे. थँक्स. स्पष्टपणे सांगायचं तर या सगळ्या गोष्टींमुळे आणि माझ्या आईला बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे मी खूप अपसेट आहे. काळ वेळेचं भानच हरवलंय. आणि याचा परिणाम म्हणजे मी जी नवीन नोकरी जॉईन करणार होतो ती मी अजून केलीच नाही. आय नो की चूक माझीच आहे, त्यामुळे मी काही क्लेम करू शकत नाही. पण माझ्या नवीन नोकरी जरा ट्रबलमध्ये आहे. आणि त्या नोकरीचं सगळं सॉर्ट आउट होईपर्यंतच मला मुदत हवी डॉक्टर. ते एकदा मार्गी लागलं ना की मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन, खरंच. बाय ऑल मीन्स मिस्टर समीर. थँक्यू डॉक्टर. ऑल राईट. मिस्टर समीर, I appreciate. अरे वर्षाने मला ना एक गिफ्ट दिलंय, ते तुला दाखवायचंच राहिलं. ती एका एक्झिबिशनला गेली होती, तिकडनं माहितीये माझ्यासाठी काय घेऊन आली? शाल. मी तिला म्हटलं, अगं शाल काय करायचे, इथे काही थंडी वाजते का? त्यावर ती म्हणाली, गिफ्ट महत्वाचं का त्यामागची भावना? तू काय बोलायचं वर्षाच्या पुढे. दाखव तुला. आय एम सॉरी. मला माहिती आहे तू रागवलंस माझ्यावर. जास्तच बोलले मी तुला. पण शुभंकर, एकदा तरी माझ्या जागी येऊन विचार कर ना.
बायोटेक का एवढ्या जवळ जातात का बाळाच्या? इन्फेक्शन होऊ शकतो. मूर्ख हात करतो का? किती गप्प बसा. अक्कल नाही दिली आहे हॉस्पिटल आरडाओरडा करू नको. तुला अक्कल पाहिजे. गप्प बस. हॉस्पिटलमध्ये बाळाला लहान मी बाळाला काही करत नाही. गप्पा बस. नाही हात लावायचा. कळलं ना? ए सम्या ते डायटिशियन कडनं फाईल वगैरे आणलं. हो आणलं त्यात चार्ट आहे ना. हां डोंट वरी. फाईन. अरे यार टेन्शन आलं यार. एक तर सगळेजण अंडर एस्टिमेट करतात या लहान बाळाला मी सांभाळू शकेन की नाही. काय यार कोणाचा विश्वासच नाहीये माझ्यावर. मी छान सांभाळू शकते. कळलं ना? मी चॅलेंजेस घेतल्या. मी एकदा किटीने चॅलेंज घेतला ना की सॉलिड असतं. हो माहिती आहे आम्हाला माहिती. सगळी व्यवस्था आम्ही केली आहे. कळलं ना? हा त्या पाळण्यापासून तर बेबी मच्छरदाणीपर्यंत सगळं आम्ही आणलंय. आम्ही आणलंय. आणि हो मॅडम, इथून निघाल्यानंतर गाडी सावकाश चालवण्याचं काम मनोभावे करा. नाही एवढी नम्र विनंती करतो आम्ही. हा प्लीज. हे असल्यावर मला आपोआप ती गाडी आहे रॉकेट नाही. प्लीज. हो कळणार. शांत बसायला तर आम्ही झोपलं की नाही असं नाही करायचं. अच्छा. अशू आईला असं लाडे पण बोलावं लागतं ह्याच्याशी. म्हणजे शिकावा अशू कसं बोलायचं. अगं सोपं आहे ते. आई झाल्यावर तुलाही जमेल ते. कळलं ना? अगं चान्स आहे तुला. संधी पण आहे. चट मागणी पाठ बिहा. 9 महिन्यात तू पण असं लाडे बोलायला लागशील. खोटं सांगत. खरं सांग खोटं. अरे मीठ मोहरी आणणार आहे ही मुलगी लाजली. खरं बोलतोय मी. खरं बोलतो. हे समजा ते मीठ मोहरे वगैरे आणलंच ना बाबा. ते काहीतरी बाळ एंटर केलं नाही असं काहीतरी आई आहे ना. मी काय म्हणतो झालेत ना सगळ्या फॉर्मॅलिटीज. आता काय हवंय? नाही करेक्ट आहे. हो यार झाली. मी राहिलोय. अभिनंदन अश्विनी. आय थिंक समीर. येस. हो. आणि हे पलाश पुरंदरे किटीचे बॉस. नाईस टू मीट यू. हॅलो. खूप ऐकलं तुमच्याबद्दल किटीकडून. रिअली? पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं अभिनंदन. थँक्स. अश्विनी हे घे. बाळासाठी वाळे केलेत चांदीचे. हे कशाला? कशाला म्हणजे? आनंद व्यक्त करायला. आपल्या आयुष्यात दुःखांची तळी असतात. इथे शक्य आहे तिथे मी असा आनंदाचे पूल बांधत जातो. माझ्यासाठीच. हे सिरियल मधलं वाक्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यात मी असं काही बोलत नाही. लाईन चांगली आहे की नाही? सत्य आहे की नाही? प्लीज प्लीज अश्विनी प्लीज. थँक्यू. बरं किटी, 2 महिन्याकरता आपल्याला आउट ऑफ इंडिया जायचं शूटिंगसाठी. चलो बाय. शुभंकरच्या लक्षात आहे. हो चालेल. या सी यू. बाय. कारखानिसांचा फोन होता. त्यांच्याकडे पार्टी आहे विसरूनच गेलो आपण. नीलमचाच फोन आला होता आठवण करायला. अच्छा. नाही अगं आहे माझ्या लक्षात आहे. जाऊया ना आपण? हो
म्हणजे जायलाच पाहिजे. त्यांच्याकडची पार्टी आपण कधी मिस करतो का? मग गिफ्ट काय द्यायचंय तिला? नाही म्हणजे आता मला काही बाहेर पडता येणार नाही आज, तुलाही वेळ नसेल. काय गिफ्ट देऊया त्यांना? गिफ्ट एक काम करू, वर्षाही ऑफकोर्स पार्टीला येणारच आहे. वर्षाला विचारू ती काय देते गिफ्ट, मग त्याप्रमाणे ठरवू. नाही तर मी तिलाच आणायला सांगेन येताना. गुड आयडिया. चालेल. ओके ना? हो. मी वर्षाशी बोलते. ओके ओके. हॅलो वर्षा. मला या कशाशीच रिलेट करता येत नाहीये. आता मला असं 2 पातळ्यांवर आणि खोटं कायमच जगावं लागणार आहे का? हॅलो डॉक्टर मीरा. हॅलो. मिहीर कसं आहे आणि तुम्ही कशा आहात? ऑफकोर्स वी आर फाईन. थँक्यू. अश्विनीबाई चला, निघायला काही हरकत नाही. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. काळजी घ्या अशू. स्पेशली डायटिशियननी ज्या सूचना दिल्यात त्या प्लीज फॉलो कर. किटी पक्का. मी घेऊ? आम्ही निघतो. होय. येते. येते. मीरा, मला थोडीशी मुदत हवी आहे. बिल पेमेंट. अश्विनीच्या बाबतीत जे काही घडलं त्या पार्श्वभूमीवर मी तुमच्याकडून बिलाचे पैसे घेईन असं वाटतं तुम्हाला? आणि आशूच्या बाबतीत जे काही घडलंय त्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला बिल माफ करू देईन असं वाटतं तुम्हाला? मी जी नवीन नोकरी जॉईन करणार होतो ती मी अजून केलीच नाही. पण माझ्या नवीन नोकरीचा ट्रबलमध्ये आहे. त्या नोकरीचं सगळं सॉर्ट आउट होईपर्यंतच मला मुदत हवी डॉक्टर. ते एकदा मार्गी लागलं ना की मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन. खरंच. पकड रे. थांबा 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 थांबा. कुणी आत यायचं नाहीये. 1 मिनिट थांबा. येऊ का? थांबा 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 थांबा. ते असं करायचं, दृष्ट काढायची. किटी कम ऑन यार. व्हॉट यू मीन बाय किटी? असे काय बघताय सगळे माझ्याकडे? अच्छा 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 अच्छा. त्या अंजली वहिनी आईंना घेऊन गेल्या तेव्हा जाजा केलंस. हा, तुला चमकायचं होतं ना. फार वर तोंड करून बोलू नकोस. हा, हे सगळं प्रेमाने करते. प्रेम? किती हे असं काहीतरी बोलू नकोस ग. माझ्या छातीत धडधडायला लागतं खूप. झालंय ना तुझं बोलून? करू मी आता? यार असे हसू नका ना यार, प्लीज यार.
अगं असं काय करतेस, आता कुठे आमच्या हसायचे दिवस सुरू झाले. तसं नाही, पण काढू आता मी दृष्ट. ओके. एक तर एवढी मोठी लिस्ट आहे, ती सगळी पाठ करता करता नाकी नव आली आहे मला, माहिती आहे का? अशू हसू नकोस प्लीज. भूत भूत खेत. एक सेकंद. भूत खेत 8 एक मिनिट. समीर असं रिॲक्ट होऊ नकोस प्लीज. एक तर एवढी मोठी लिस्ट आठवत नाहीये मला. भूतखेत एक मिनिट. भूतखेत 8 भूतखेत आल्याची असं बोलू नका ना यार प्लीज. ते झोपलंय, उठतंय ते. भूतखेत आठवत नाही यार. अशी सगळं पाठ केलं होतं यार मी, तर खरंच आठवत नाहीये मला. ए किटी, आपल्याला जर एखादं काम येत नसेल ना तर दुसऱ्यांवर इम्प्रेशन मारण्यासाठी ते करायला जाऊ नये, कळलं ना? हो का? या आणि या सरप्राईज गाडी आहे, हा मी घेतलाय. कसा आहे? मस्त आहे ना? क्यूटी आहे ना? ठेव ना त्याला अशू याच्यामध्ये पटकन, मला बघायचं. सम्या, अरे ऐसे वक्त में दोस्त काम नहीं आए तो क्या बात है? आम्ही तुमच्यासाठी खूप हॅपी होते यार. आमचं सगळं दुःख तुम्ही वाटून घेतलं. सुखात आमच्या बरोबर तुम्ही पाहिजेच पाहिजे. किट्या, आज खूप दिवसांनी खूप बरं वाटतंय, हलकं वाटतंय, मस्त वाटतंय. आणि खूप 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 हॅपी पण वाटतंय. प्लीज नो इमोशनल सीन्स प्लीज. साठी माझे मलाल काही चालले तुझ्याच साठी.